प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण मार्क अध्याय 5 मधून पाहिले की प्रभू येशूने गदर प्रदेशातील भूतग्रस्त मनुष्याला मुक्त केले, रक्तस्रावाने पीडित स्त्रीला बरे केले आणि याईराच्या मुलीला पुन्हा जिवंत केले. या घटनातून रोग, दुष्ट शक्ती आणि मृत्यूवर त्याचा सर्वोच्च अधिकार प्रगट झाला. आज आपण मार्क अध्याय 6चा अभ्यास करणार आहोत. यात नासरेतमधील नकार, 12 शिष्यांना सेवेसाठी पाठविणे, योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचा मृत्यू, 5,000 अन्न देण्याचा चमत्कार आणि समुद्रावर चालत शिष्यांकडे येण्याची घटना पाहू. या अभ्यासातून विश्वास, आज्ञाधारकता आणि प्रभूवरील पूर्ण अवलंबिताचे महत्त्व समजते. चला तर मग देवाच्या वचनाचा अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मार्क शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. प्रियांनो, एक विशेष सूचना आहे. आजचे अध्ययन लांबलचक होणार असल्याने काही वचने आपण वाचणार नाहीत, तरी माझी विनंती आहे की ही वचने आपण स्वतः वाचावीत. 6वा अध्याय हा मार्काच्या शुभवर्तमानातील दुसरा सर्वात मोठा अध्याय आहे. मार्क आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे येशूच्या सेवा कार्यातील घटना अतिशय वेगाने आणि सलगपणे मांडतो. परंतु पहिल्या 29 वचनांमध्ये त्या तीव्र गतीला थोडासा विराम मिळतो. येशू नासरेतास परत येतो. तो 12 शिष्यांना प्रचार करण्यासाठी पाठवतो आणि ते परत येऊन त्याला आपला अहवाल देतात. त्यानंतर तो 5,000 लोकांना भोजन देतो, पाण्यावर चालतो आणि गनेसरेत प्रदेशात अनेकांना बरे करतो. या अध्यायाचा शेवट गालिल समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या प्रदेशात येशूने केलेल्या सेवा कार्याच्या वर्णनाने होतो. त्या काळात येशूची लोकप्रियता अत्यंत वाढली होती. त्याच्या सार्वजनिक सेवा कार्याचा हा सर्वोच्च काळ होता. आता आपण नासरेत येथील सभास्थानात येशू हा विषय थोडक्यात अभ्यासूया. आणि यासाठी आपण मार्काचं शुभवर्तमान अध्याय 6 आणि पहिली 3 वचने वाचणार आहोत. नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान याला देण्यात आले आहे आणि याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात? जो सुतार, जो मरियाचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना? आणि याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना? असे ते त्याच्याविषयी अडखळले. या घटनेची लूक 4 मधील वर्णनाशी तुलना करून काही टीकाकार पवित्र शास्त्रात विरोधाभास असल्याचा दावा करतात. परंतु प्रत्यक्षात प्रभू येशूने आपल्या नासरेत या मूळ गावी दिलेल्या 2 वेगवेगळ्या भेटींची नोंद येथे आहे. लुकाचं शुभवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये पहिल्या भेटीचे वर्णन आहे. त्यावेळी तो एकटाच गेला होता. त्याने तेथे कोणताही चमत्कार केला नाही आणि लोकांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो तेथून निघून गेला. मार्क अध्याय 6 आणि मत्तय अध्याय 13, 53 ते 58 या दुसऱ्या भेटीचे वर्णन केलेले आहे. या प्रसंगी प्रभू येशू आपल्या शिष्यांसह नासरेतास आला. तेथे त्याने आजारी लोकांना बरे केले, सेवा केली आणि सभास्थानात शिक्षण दिले. परंतु गावकऱ्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यामुळे शुभवर्तमानातील ही 2 वर्णने परस्पर विरोधी नसून येशूच्या नासरेतातील 2 स्वतंत्र भेटींची नोंद आहेत. पहिल्या भेटीनंतर तो कफरनहूम येथे सेवा कार्य करू लागला. तरीही आपल्या गावातील लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवण्याच्या हेतूने तो पुन्हा नासरेतास परत आला. पहिल्या वचनात आलेला आपल्या गावी हा शब्द प्रभू येशूच्या मूळ गावाचा निर्देश करतो. शब्बात दिवशी सभास्थानात जाणे ही त्याची नियमित प्रथा होती, कारण ते देवाची उपासना आणि लोकांपर्यंत देवाचा संदेश पोहोचण्याचे एक योग्य असे माध्यम होते. त्याचे शिक्षण
सामर्थ्यवान शब्द आणि अद्भुत कार्य पाहून त्याला लहानपणापासून ओळखणारे लोक आश्चर्यचकित झाले. नासरेतसारख्या सामान्य गावातून येशूसारखी महान व्यक्ती उदयास येऊ शकते यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. हा अध्याय देखील हे स्पष्ट करतो की मरियेला पुढे आणखी मुले झाली होती. ही मुले येशूचे सावत्र भाऊ आणि बहिणी होत्या. येथे उल्लेख केलेला यहुदा हाच यहुदाच्या पुस्तकाचा लेखक असावा. येशूमुळे ते अडखळले. त्यांना वाटत होते की ते त्याला ओळखतात, परंतु हेच त्यांच्या अडखळण्याचे मुख्य कारण ठरले. प्रभू येशूला खऱ्या अर्थाने न ओळखणे हे धोकादायक ठरू शकते. त्याच्याशी आपण कधीही केवळ साध्या परिचयाच्या पातळीवर वागू शकत नाही. येथेच त्या लोकांची चूक झाली. त्यांना वाटले की ते त्याला ओळखतात, परंतु प्रत्यक्षात ते त्याला ओळखत नव्हते. त्यांनी त्याला आपल्या गावात लहानाचा मोठा होताना पाहिले होते, पण तो खरोखर कोण आहे हे त्यांनी ओळखले नाही. आपण यावेळेस पाहूया 4थं वचन. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतेष्टात अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. त्या काळातील एक म्हण होती, तज्ज्ञ म्हणजे दुसऱ्या गावातून आलेला एक सामान्य माणूस. त्यामुळे अनेकदा दूरवरून आलेल्या व्यक्तीला अधिक मान्यता मिळते. याच कारणामुळे प्रभूचे अनेक सेवक विविध ठिकाणी सेवा करतात. अनेक वेळा स्वतःच्या गावापेक्षा इतर ठिकाणी त्यांची सेवा अधिक प्रभावी आणि फलदायी ठरते. आता आपण नासरेत येथील रोग्यांना बरे करणे हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण वाचूया 5वं आणि 6वं वचन. त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले. याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला. येशूने त्यावेळी तो प्रदेश सोडला नाही, तर आसपासच्या भागातच राहून सेवा केली. यापूर्वी नासरेतच्या लोकांनी त्याला जवळजवळ हाकलून दिले होते. तेव्हा तो कफरनहूम येथे जाऊन तेथून आपले सेवा कार्य करू लागला. या अध्यायातील विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या अविश्वासामुळे तेथे तो फारशी महत्कृत्ये करू शकला नाही. देवाच्या सर्वशक्तिमान सामर्थ्याला मर्यादा घालणारी गोष्ट म्हणजे अविश्वास. तारणासाठी देवाचे सामर्थ्य अनुभवण्याकरिता विश्वास आवश्यक आहे. यशाचा ग्रंथ 53वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये संदेष्टा विचारतो, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? खरं तर अविश्वास मनुष्याला देवाच्या सामर्थ्यापासून वंचित ठेवतो आणि आजही तेच सत्य आहे. 6व्या वचनात येशू त्यांच्या अविश्वासामुळे आश्चर्यचकित झाला असे म्हटले आहे. परंतु तो केवळ अविश्वास पाहूनच आश्चर्यचकित झाला असे नाही. मत्त्याचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 10 या वचनामध्ये शताधिपतीचा विश्वास पाहूनही तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. त्यानंतर प्रभू येशू आसपासच्या गावोगावी जाऊन लोकांना शिकवू लागला. त्याच्या सेवा कार्यात लहान गावांनाही मोठे महत्त्व होते. गौरवाचा प्रभू आणि देवाचा पुत्र असूनही त्याने लहान लहान गावात जाऊन लोकांची सेवा केली. त्याचे हे उदाहरण प्रत्येक ख्रिस्ती सेवकाने अनुसरण्यासारखे आहे. प्रभू येशूने मोठ्या शहरात किंवा मोठ्या गर्दीसमोरच सेवा करण्याचा मार्ग स्वीकारला नाही. त्याने लोकसंख्येपेक्षा देवाच्या इच्छेला आणि विश्वासूपणे केलेल्या सेवेला अधिक महत्त्व दिले. त्याच्या जीवनातून ख्रिस्ती सेवकांनी बाह्य यशापेक्षा देवाच्या इच्छेनुसार विश्वासूपणे सेवा करण्याचा धडा घ्यावा. या संदर्भात डॉक्टर C.I. स्कोफिल्ड यांच्याविषयी एक घटना उल्लेखनीय आहे. उत्तर कॅरोलिनातील एका मंडळीत त्यांना संदेश देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्या दिवशी पाऊस असल्यामुळे सभेला केवळ 25 जण उपस्थित होते. तरुण सेवकाने कमी उपस्थितीबद्दल त्यांची क्षमा मागितली. त्यावर डॉक्टर स्कोफिल्ड म्हणाले, तरुणा, माझ्या प्रभूच्या शिष्य समूहात बहुतेक वेळा केवळ 12 जणच असायचे. जर त्याने मोठ्या गर्दीची चिंता केली नाही तर C.I. स्कोफिल्डने ती का करावी?
आता आपण 12 शिष्यांना कामगिरीवर पाठवले जाते, हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आणि यासाठी आपण वाचूया 7वं वचन. नंतर त्या 12 जणांना आपल्याजवळ बोलावून तो त्यांना जोडीने पाठवू लागला. त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना पश्चातापाचा संदेश देण्यासाठी सेवेसाठी पाठवले. त्याने त्यांना 2-2 जणांच्या जोड्यांनी पाठवले आणि अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला. मत्तय व लूक यांनी ही घटना नोंदवली असली तरी जोड्यांनी पाठवल्याचा उल्लेख फक्त मार्क करतो. शिष्यांच्या सेवेसाठी अशुद्ध आत्म्यांवरील हा अधिकार विशेष महत्त्वाचा आहे. पुढे आपण जाऊया 8वं आणि 9वं वचन. आणि त्यांना आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वाहना घालून चाला, 2 अंगरखे घालू नका. येशूने शिष्यांना कमी सामान घेण्याची आज्ञा दिली, कारण त्यांचे कार्य तातडीचे होते आणि त्यांनी देवावर पूर्णपणे अवलंबून राहायचे होते. पुढील प्रवासात त्यांना काही वस्तू घेण्याची परवानगी देण्यात आली, कारण त्यांचा प्रवास अधिक लांबचा होता. मत्तय स्पष्टपणे सांगतो की यावेळी त्यांना इस्रायल घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जाऊन लोकांनी केलेले आदरातिथ्य स्वीकारण्याची सूचना देण्यात आली. मार्काचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 10 आणि 11 ही वचने आपल्याला वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. हा त्यांचा प्रवास अत्यंत गंभीर आणि पवित्र स्वरूपाचा होता. प्रकाश मिळाल्याने जबाबदारी निर्माण होते. देवाच्या कृपेला नकार देणे म्हणजे त्याच्या न्यायाला आमंत्रण देणे होय. हे तत्व आजही तितकेच सत्य आहे. आता आपण शिष्य रोग बरे करतात हा विषय थोडक्यात पाहणार आहोत. यासाठी आपण वाचूया 12वं वचन आणि 13वं वचन. ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैल्याभंग करून बरे केले. शिष्यांनी पश्चातापाचा संदेश घोषित केला आणि त्यांच्या चमत्कारांनी त्या संदेशाची सत्यता सिद्ध केली. ही आज्ञा केवळ इस्रायल घराण्यातील हरवलेल्या मेंढरांसाठी होती, त्यामुळे ती आजच्या मंडळीच्या कार्यपद्धतीसाठी तशीच लागू होत नाही. तरीही पश्चाताप हा शुभवर्तमानाच्या संदेशाचा अविभाज्य भाग आहे, कारण खऱ्या विश्वासामध्ये पश्चाताप अंतर्भूत असतो. या घटनेचे अधिक सविस्तर वर्णन मत्तयाच्या शुभवर्तमानात आढळते. येशूची कीर्ती संपूर्ण प्रदेशात पसरली होती आणि हेरोद राजालाही त्याच्याविषयी माहिती मिळाली होती. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध झाल्यानंतर हेरोदाने येशूविषयी अंधश्रद्धापूर्ण आणि विचित्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ही घटना त्याच्या त्या प्रतिक्रियेचे स्पष्टीकरण करण्यासाठी येथे नोंदवली आहे. आता आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं वध हा विषय आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि त्यासाठी आपण वाचणार आहोत 14 आणि 15 ही वचने. हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत. कोणी म्हणत हा एलिया आहे, कोणी म्हणत हा संदेष्टा म्हणजे संदेष्टांपैकीच एक आहे. हेरोद अत्यंत अंधश्रद्धाळू होता आणि येशूविषयीच्या बातम्यांमुळे तो भयभीत झाला होता. त्या काळात प्रभू येशू कोण आहे याविषयी लोकांमध्ये अनेक भिन्न मते आणि संभ्रम होते. आजही येशूचे व्यक्तिमत्व, उपस्थिती आणि सामर्थ्याविषयी लोकांची वेगवेगळी स्पष्टीकरणे आणि प्रतिक्रिया दिसून येतात. पुढे आपण जाऊया 16वं वचन. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच मेलेल्यातून उठला आहे. हेरोद घाबरला होता. पुढे आपण जाऊया 17 आणि 18वं वचन. आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते व योहान त्याला म्हणत असे, तू आपल्या भावाची बायको ठेवावीस, हे सशास्त्र नाही. येशूच्या या सेवा कार्यापूर्वीच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध झाला होता. योहानाने निर्भयपणे हेरोदाच्या पापाचा निषेध केला, कारण त्याने आपल्या भावाची पत्नी हेरोदियाशी विवाह केला होता.
त्यामुळे संतप्त झालेल्या हेरोदियाने योहानाला ठार मारण्याचा कट रचला. पुढं आपण जाऊया 19 आणि 20 वचन. याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना, कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. हेरोदियाने हेरोदाला देवाकडे वळण्यापासून रोखले का? असे आपण पुढचं वचन 21 आणि 22. नंतर एक सोयीचा दिवस आला, तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान सरदार व गालिलातील प्रमुख लोक यांना मेजवानी दिली. आणि हेरोदियाच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदाला व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खुश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी ते तुला देईन. हेरोदियाने आपल्या मुलीला हेरोदासमोर नृत्य करण्यास सांगितले, कारण तो वासनेने भरलेला आणि अनैतिक वृत्तीचा मनुष्य होता हे तिला ठाऊक होते. मुलीच्या नृत्यामुळे तो इतका प्रसन्न झाला की ती जे काही मागेल ते देण्याचे त्याने तिला वचन दिले. पुढे आपण जाऊया 23 आणि 24 वचन. तो शपथ वाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर. हेरोदिया यासाठी आधीपासूनच तयार होती. या स्त्रीच्या क्रूरपणाची कल्पनाही मनाला चकित करून टाकते. पुढे आपण जाऊया 25 आणि 26 वचन. तेव्हा लगेचच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, माझी इच्छा अशी आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे. तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि वाहिलेल्या शब्दांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही. हेरोदाचा आणखी एक दुबळेपणा येथे प्रकट होतो. आपल्या पाहुण्यांना आपल्याविषयी काय वाटेल किंवा ते काय म्हणतील याची त्याला भीती वाटत होती. तसेच शपथेविषयी त्याची समज चुकीची होती. अन्यायी शपथ मोडण्यापेक्षा निरपराध मनुष्याचा वध करणे त्याने योग्य मानले. पुढे आपण जाऊया 27 आणि 28 वचन. राजाने लगेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हा तर पूर्णपणे थंड डोक्याने केलेला निर्दयी खून होता. पुढे आपण जाऊया 29 वचन. हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले. आता आपण 12 शिष्य कामगिरीवरून परततात हा विषय अभ्यासणार आहोत. मार्क आता पुन्हा येशूच्या सेवा कार्याकडे आपले वर्णन वळवितो. प्रेषितांनी आपल्या पहिल्या सेवा कार्याचा अहवाल प्रभू येशूला दिला. लक्षात घ्या की या अहवालाचा तपशील येथे दिलेला नाही. आपण पुढे जाऊया. मार्काचं शुभवर्तमान 6 अध्याय आणि 30 आणि 31 वचन. यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांतात चला व थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवण्यास देखील सवड होईना. प्रभू येशू किती व्यस्त होता आणि लोकांच्या त्यांच्याकडून किती अपेक्षा प्रचंड होत्या याची पूर्ण कल्पना आपल्याला करणे अशक्य आहे. म्हणूनच निर्जन स्थळी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी आणि आपल्या शिष्यांनाही विश्रांती मिळावी या उद्देशाने तो तेथून रानात गेला. आता आपण 5,000 भोजन हा विषय थोडक्यात पाहूया. यासाठी आपल्याला मार्काचं शुभवर्तमान 6 अध्याय आणि 32 ते 34 ही वचनं वाचायची आहेत. परंतु माझी विनंती आपणास आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. एकांतात जाण्याचा येशूचा प्रयत्न निष्फळ ठरला, कारण लोकसमुदाय त्याच्या आधीच तेथे पोहोचला. त्यांना पाहून येशूला करुणा आली, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. तोच खरा मेंढपाळ आहे. म्हणून त्याने प्रथम त्यांना देवाचे शिक्षण देऊन त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या आणि नंतर भोजन देऊन त्यांच्या शारीरिक गरजाही भागवल्या. यावेळेस आपण पुढची वचनं वाचणार आहोत 35 ते 37 वचने.
दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या, कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हीच त्यांना खायला द्या. ते त्याला म्हणाले, काय, आम्ही जाऊन 200 रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्यात? त्याने त्यांना असे काम करण्याची आज्ञा दिली, जे मानवी दृष्टीने अशक्य होते. त्यांनी जसे शिकणे आवश्यक होते, तसेच आपणही हे शिकले पाहिजे की प्रभू अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करायची आज्ञा देतो. याचे कारण स्पष्ट आहे. ते काम त्याला स्वतःलाच करायचे असते. यावेळेस आपल्याला 38 ते 44 वचने वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे, कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. हा एक चमत्कार आहे. ज्याने प्रारंभी मासे निर्माण केले आणि शेतात धान्य पिकवले, तोच निर्माण करता आता आपल्या सार्वभौम आज्ञेच्या शब्दाने त्या लोकसमुदायासाठी अन्न निर्माण करत आहे. त्या समुदायातील अनेक लोकांना कदाचित त्यांच्या आयुष्यात प्रथमच पोटभर अन्न मिळाले असावे. आता आपण येशू पाण्यावरून चालतो हा चमत्कार थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण वाचूया मार्काचं शुभवर्तमान 6 अध्याय 45 वचन. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मच्छव्यात बसून पलीकडे बेतसैदा येथे जा, असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले. लागलेच किंवा लगेचच आणि लावून दिले या 2 शब्दात एक तातडीची भावना व्यक्त होते. याचे स्पष्टीकरण योहानाचं शुभवर्तमान 6 अध्याय 15 वचनामध्ये आढळते. लोक बळजबरीने आपल्याला राजा बनविण्याचा प्रयत्न करणार आहेत हे प्रभू येशूने ओळखले होते. पुढे आपण जाऊया. 46 ते 52 ही वचने कृपया आपण स्वतः वाचावीत. मार्काच्या वर्णनात पेत्र पाण्यावर चालल्याचा उल्लेख नाही. हा तपशील मत्तई नोंदवतो. मात्र मार्क सांगतो की शिष्य वादळात वल्ली मारून थकलेले असताना प्रभू येशू त्यांना पाहत होता. हे विश्वासणाऱ्यांसाठी आश्वासक आहे की जीवनातील संकटांमध्येही प्रभू आपल्या लोकांवर लक्ष ठेवून असतो. त्यानंतर येशू त्यांच्याकडे आला, नावेत चढला आणि ते आश्चर्यचकित झाले. या अध्यायाच्या शेवटी प्रभू येशू गनेसरेत प्रदेशात पोहोचल्याचे आपण पाहतो. आता आपण गनेसरेत येथील रोग्यांना बरे करणे हा विषय थोडक्यात अभ्यासूया. त्यासाठी आपण 53 ते 56 ही वचने वाचूया. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनाऱ्यास पोहोचले आणि त्यांनी मछवा बांधून ठेवला. ते मछव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चहूकडे धावपळ करत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते दुखणेकरांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यात, नगरात किंवा शेतामाळ्यात कोठेही जाओ, तेथे ते दुखणेकरांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्रांच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत. प्रभू येशूने असंख्य लोकांना खरोखरच बरे केले होते. आज जसे काही जण आरोग्यदायी चमत्कारांचे दावे करतात तसे नव्हते. येशूच्या काळात त्याने बरे केलेल्या हजारो लोकांची साक्ष उपलब्ध होती. त्यामुळे त्याच्या चमत्कारांची सत्यता निर्विवाद होती. त्याच्या शत्रूंनीही चमत्कार नाकारले नाहीत. त्यांनी केवळ त्याच्या सामर्थ्याच्या उगमावर आक्षेप घेतला. प्रियांनो, आपली वेळ संपली आहे. पुन्हा भेटूपर्यंत देवाच्या विश्वासात प्रगल्भ व्हा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी आमच्या प्रत्येक संकटामध्ये तू आमच्याबरोबर उभा असतोस. तू आम्हाला संरक्षण देतोस. तुझ्या दयेमध्ये, तुझ्या कृपेमध्ये तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शनही करतो. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभूजी. या वेगवेगळ्या गोष्टी तू आजच्या अध्ययनाच्या द्वारे आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. आणि बापा, तुझी इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रगल्भ व्हावं. आम्ही आमच्या जीवनामधून तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास प्रगट करावा आणि प्रभूजी तुझे आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावेत. होय बापा, आम्ही लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो आणि आमचं संपूर्ण जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो. शेवटी प्रभू राया
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की अविश्वास देवाच्या आशीर्वादांपासून दूर ठेवतो, तर विश्वास आणि आज्ञाधारकता देवाच्या कार्यासाठी उपयोगी ठरतात. योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे जीवन सत्यासाठी ठाम राहण्याची प्रेरणा देते. 5,000 अन्न देण्याच्या चमत्कारातून आपण पाहतो की प्रभू आपल्या थोड्याशा साधनांचाही विपुल आशीर्वादात बदल करू शकतो. समुद्रावर चालत येऊन येशूने शिष्यांना दिलेला संदेश, धीर धरा, मी आहे, भिवू नका, आजही प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी तितकाच खरा आहे. पुढील भागात आपण मार्क अध्याय 7 अंतःकरणाच्या पवित्रतेची शिकवण, सुरुफनिकी स्त्रीचा विश्वास आणि बहिऱ्या मुक्या मनुष्याचा उपचाराचा अभ्यास करू. तोपर्यंत परमेश्वराच्या वचनात स्थिर राहा आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. येशूने ज्या मुलीला मेलेल्यातून उठविले तिच्या वडिलांचे नाव याईर असे होते. आजचा प्रश्न, 5,000 भोजन दिल्यानंतर किती टोपल्या उरलेल्या तुकड्यांनी भरल्या गेल्या? ए 7, बी 10, सी 1, डी 12. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.